तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे 2 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत। ठाकरे गटाने तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स देखील कल्याण डोंबिवली शहरभरात लावण्यात आलेले आहेत आणि त्यावरून आता या बेपत्ता असलेल्या नगरसेवकांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी मग हे पोस्टर लावणारे जे आहेत त्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यातील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं। मात्र पोलिसांच्या या बोलावण्यानंतर एका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झालाय आणि हा मृत्यू पोलिसांच्या दबावामुळे झाल्याचा आरोप आता ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। नेमकं काय घडलंय केडीएमसी मध्ये पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे 2 नगरसेवक बेपत्ता झाल्यानं जोरदार चर्चा रंगली आहे। ठाकरे गटाकडून विजयी झालेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक अद्यापही बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटानं कोळसेवाडी पोलीस स्थानकात नोंदवली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक बेपत्ता झाल्याची पोस्टर्स शहरभर चिकटवली। या पोस्टरबाजीनंतर बदनामीचा आरोप करत मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली। यानंतर पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं। त्यात रमेश तिखे यांना सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं। मात्र अचानक रमेश तिखे यांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांच्या दबावामुळेच रमेश तिखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। तक्रार हेच ते लापत्ता म्हणून पोस्टर्स लागले ना, ते का लावले गेले, कोणी लावले, असं का केलं, त्याचं बदनामी का करता, त्याविषयी तक्रार केली आहे। कोणाबद्दल तुम्ही तक्रार केली? जी पोरं लावत होते बघा पोस्टर्स, व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते पोरं, एक सिंग म्हणून कोणतरी आहे त्याच्या नावाने आम्ही तक्रार केलेली आहे। बरं, या मधुर जो आहे तो निवडून आल्यापासून गायब आहे अशी चर्चा आहे। गायब नाही, तो देवदर्शनाला गेलेला आहे। तर ज्यांचे त्यांचे नवस होते किंवा ते जे काय त्याचे इतर मित्र वगैरे आहेत ते त्याच्याबरोबर आहेत, तर ते आता येतील लवकरच, ते त्यांचं कार्य झाल्यावर। मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे। आमच्या शिवसेनेचं बलिदान त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतंय, ते पण त्या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहिली किंवा नाही। आम्ही त्या ठिकाणी 4 दिवस अगोदर आमचे शहर प्रमुख आपले जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी अर्ज दिला होता। त्या अर्जाचा काही तपासच नाही, त्याचं काहीच नाही आणि बोलतात की तुम्ही पोस्टर लावलं म्हणून। त्या पोस्टर लावलं आम्ही चांगल्या त्यांच्या भल्यासाठी लावलं आहे, त्यांचं कुठे अपहरण होऊ नये, त्यांना कुठे डांबून ठेवू नये, हा आमचा प्रामाणिक हेतू असताना आमच्यावरतीच गुन्हे दाखल होतात। रमेश तिखे हे कल्याण पूर्व परिसरातल्या करपेवाडी इथे राहायचे। बेपत्ता नगरसेवकांची पोस्टर्स चिकटवण्यात ते सहभागी होते। बेपत्ता नगरसेवक कुठे आढळले तर ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क करा असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला होता। ही पोस्टर चिकटवल्यामुळे नगरसेवकांची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आणि याबद्दल पोलीस स्थानकात तक्रारही दिली। खरं तर पोलीस आम्हाला या ठिकाणी भेटायला देखील तयार नाही आहे। काल रात्रीपासून आमच्यावरती एवढा प्रचंड दबाव पोलिसांनी आणला होता आम्हा सगळ्या शिवसैनिकांवरती। रात्री अपरात्री 12 वाजता 1 वाजता ते आमच्या शिवसैनिकांच्या घरी सगळे पोलीस पाठवून आमच्यावरती दबाव निर्माण करण्याचं काम करत होते। आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिल्यावर पोलीस या ठिकाणी पोलीस स्टेशन सोडून या ठिकाणी निघून गेलेले आहेत। काही वेगळाच कारण सांगून ते आम्हाला भेटण्यास नकार देत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं। पोलिसांनी तिखे यांनाही नोटीस बजावत चौकशीला हजर राहायला सांगितलं। त्यानंतर तिखे यांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही आहे, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळसेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती। त्या अनुषंगाने ती तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे। कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटानं विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला। मात्र महापालिकेच्या राजकारणात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा नाहक बळी गेला अशी चर्चा सध्या कल्याण डोंबिवलीत सुरू आहे। अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।